आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लाडकी बहीण योजनेतल्या गैरप्रकाराची। होय, योजना सुरू होऊन अवघे 2 महिने झालेत आणि या राज्यातल्या महाठकांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचे उद्योगही सुरू केलेत। साताऱ्यातल्या एका महाठकानं पत्नीच्या नावानं 1-2 नव्हे तर चक्क 30 अर्ज भरले आहेत। विशेष म्हणजे या 30 अर्जांपैकी 26 खात्यात पैसे सुद्धा जमा झालेत आणि हा सगळा प्रकार पनवेलमधून उघड झालाय। खारघरमधील एक महिला अर्ज भरण्यासाठी गेली असता तिच्या खात्यावर आधीच कुणीतरी अर्ज भरल्याची बाब तिच्या निदर्शनास आली। स्थानिक माजी नगरसेवकानं पुढाकार घेऊन थोडा तपास केल्यानंतर या महिलेप्रमाणेच आणखी 30 अर्ज सुद्धा भरण्यात आल्याचं पुढे आलं आणि या प्रकरणी आता पनवेलच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली असून पनवेल तहसीलदार या पुढचा तपास करतायत। ओटीपी दिली, आम्ही इथे ऍक्सेस ओपन केला आमच्या कम्प्युटरवरती आणि जेव्हा ऍक्सेस ओपन झाला तेव्हा कळालं याच व्यक्तीने जेव्हा ऍक्सेस ओपन होतं ओटीपी टाकल्यावरती तर तुम्हाला दिसून येते या व्यक्तीने असे 30 फॉर्म्स भरले होते। ते आम्ही लगेच फटाफट फोटो काढून घेतले आणि 30 फॉर्म भरल्यानंतर याचे बघा तुम्ही एकाच व्यक्ती नाव भरलंय। नाव काय आहे तर प्रतीक्षा पोपट जाधव। आणि या प्रकरणात नेमकं काय घडलंय सांगण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कांबळे आपल्या सोबत आहेत। राहुल, हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर आता तहसीलदारांशी काही बोलणं झालंय का? त्यांची काय भूमिका आहे हे तर सांगाच। त्या व्यतिरिक्त प्रत्येक आधार कार्ड किंवा आधार नंबर हा एखाद्या बँक अकाउंटशी कनेक्ट असतो, अशा वेळेला एकाच अकाउंटमध्ये इतके पैसे कसे काय गेले? नक्कीच ॲक्च्युली लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा काही अटी होत्या, त्या काही अटीनंतर शिथिल झाल्या। जसे की ही अट होती की जी बँक अकाउंटशी आधार कार्ड जे लिंक होतं ती अट शिथिल करण्यात आली होती। त्याच्यानंतर मग तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड लिंक नसेल तरी चालेल। का पनवेलमध्ये असं होतं की खूप साऱ्या वस्तीवाड्या आहेत, खूप साऱ्या ग्रामीण भागातल्या आदिवासी पाड्या, त्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी समजत नव्हत्या। त्याच्यासाठी त्या लोकांनी ती अट शिथिल केली होती। मग या प्रकरणामध्ये असं झालं आहे की पूजा महामुनी यांच्या नावे जे आहेत 30 जे फॉर्म भरले गेले त्यामध्ये 27 फॉर्ममधील पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये आले। हे अकाउंट जे आहे जे IDBI बँकेचं अकाउंट आहे साताऱ्याचं आहे आणि जर आधार कार्डचा ॲड्रेससुद्धा हा साताऱ्याचा आहे आणि हे सगळं साताऱ्याचं डॉक्युमेंट असल्यामुळे हा जो तक्रार जे साताऱ्याला वर्ग केल्यात आली अशी नायब तहसीलदारांनी माहिती दिली। या प्रकरणात कुणाला अटक झाली आहे का किंवा पोलिसांकडनं काही हालचाली झाल्यात का? त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? नाही, सध्या तरी कोणाला अटक झाली नाही, पुढचा तपास चालू आहे। धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण पाहतोय पनवेलमधून या सगळ्या गैरप्रकाराला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि आता महाठकांनी सुद्धा या योजनेतून पैसा कमावण्याची युक्ती शोधून काढलेली आहे आणि त्यातला पहिला प्रकार उघड झालेला आहे। पनवेल तहसीलदार आता या सगळ्या प्रकाराचा तपास करतायत। आणि आता समस्त लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे तुम्ही अजूनही लाडकी बहीण योजनेचा जर फॉर्म भरला नसेल तर चिंता करू नका, कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे। त्यामुळे आता तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकणार आहात। सरकारनं फॉर्म भरायला मुदतवाढ दिल्यानं राज्यभरातील महिलांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। इतकंच नाही तर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना आता 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये एकदम त्यांच्या अकाउंटमध्ये येऊ शकणार आहेत।